परभणी महापालिकेसाठी काल रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची खलबतं अखेर आज सकाळी थांबली असून ही युती तुटल्याचं जाहीर करण्यात आलं आहे। या संदर्भामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। आनंद, नेमकं कशामुळे ही युती तुटली? या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि आमचे नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी महाराष्ट्रभर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या अनुषंगानं आम्हाला सांगितलेलं होतं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत युतीच्या तडजोडीमध्ये आणि जागा वाटपाच्या अनुषंगानं आम्ही सातत्यानं बैठका घेत गेलो आणि बैठकीच्या अंती या ठिकाणी त्यांनी जो फॉर्म्युला दिलेला होता त्या फॉर्म्युल्याच्या अनुषंगानं जे हिंदू बहुल जे मतदार प्रभाग आहेत त्या प्रभागाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे 33 जागा आहेत त्या 33 जागेपैकी 13-20 असा हा फॉर्म्युला ठरला आणि त्या अनुषंगानं त्यांनी जो दिलेला फॉर्म्युला आहे तो आम्ही माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यासोबतच उदय सामंत साहेब, आमचे सचिव संजयजी मोरे साहेब आणि त्यासोबतच आमचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब यांच्यासोबतच या दिलेल्या फॉर्म्युल्यावर आम्ही चर्चा केली आणि त्या अंती त्यांनी 13-20ला मान्यता दिली आणि मान्यता दिली असताना त्यांनी मान्यता दिली आणि मान्यता दिल्यानंतर या ठिकाणी माननीय आमचे नेते उदय सामंत साहेब ते पालकमंत्री महोदयांना त्या ठिकाणी मेघना दीदी बोर्डीकर यांना बोलले की 13-20 हा फॉर्म्युला फायनल झालेला आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी आपली ही युती हिंदू बहुल प्रभागामध्ये ही 13-20चा फॉर्म्युलाने चलल। त्यानंतर 2 बैठका झाल्या। बैठकीमध्ये पुन्हा आणखीन काल रात्रीपर्यंत त्या बैठकीच्या अनुषंगाने चर्चासत्र चालूच होतं। एका जागेसाठी मला नामदार बावनकुळे साहेबांचा त्यांनी एक जागा कमी करा आणि तुम्ही 12 घ्या आणि आम्हाला 21 द्या असा या ठिकाणी मला विनंती केली आणि विनंतीला मी म्हटलं की त्यांना म्हटलं हा फॉर्म्युला आमच्या नेत्यांनी ठरवलेला आहे आणि त्यांचे आदेश आल्याशिवाय मी काहीही करू शकत नाही। पण त्यांनी रात्री मला व्हिडिओ कॉलवर आपलं व्हॉट्सअप कॉलवर ऑडिओ कॉलवर व्हॉट्सअपच्या त्यांनी मला कॉन्फरन्सवर माननीय नामदार आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत बोलणं करून दिलं आणि आमच्या नेत्यांनी शिंदे साहेबांनी मला सांगितलं की ठीक आहे आनंद, एक जागा सोडून 12-21 फॉर्म्युला करा, काय हरकत नाही, आपल्याला युती ही टिकवायची। एका या ठिकाणी महानगरपालिकेवर आपला या ठिकाणी युतीचा झेंडा फडकवायचा। या अनुषंगानं या ठिकाणी आपण एकत्र राहून या युतीला सामोरं जाऊया का निवडणुकीला। त्या अनुषंगानं आम्ही माननीय नामदार बावनकुळे साहेबांचा आम्ही या ठिकाणी आदरयुक्त या ठिकाणी आम्ही ऐकलं। पण बावनकुळे साहेबांचंच त्यांच्याच पक्षातल्या जे नेते आहेत, जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आदर केला नाही, त्यांच्या शब्दाचा आदर केला नाही। मला वाटतं की या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी ह्या युतीच्या जे कोणी तोडलेली आहे त्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे। खरं तर महापालिकेच्या निवडणुकीची ज्यावेळेस घोषणा झाली त्यावेळेसपासूनच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढणार अशी चर्चा होती। आता तिन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक लढवतात। भाजप आणि शिवसेनेची तर अनेक सत्रंसुद्धा झाली जागा वाटपावर। नेमकं मिठाचा खडा कोणी टाकला असं वाटतं याच्यामध्ये? या ठिकाणी मिठाचा खडा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत सुरेशरावजी वरपुडकर त्यांनी या ठिकाणी या युतीमध्ये मिठाचा खडा टाकलेला आहे। ज्या बैठका झाल्या शिवसेना आणि भाजपच्या, त्या बैठकांमध्ये तुमच्या बाजूने कोणते नेते होते आणि त्यांच्या बाजूने कोणकोणते नेते होते, काय म्हणणं होतं सगळ्यांचं एकत्रित? नाही, आमची एक या ठिकाणी समिती गठीत केलेली होती। त्या समितीतले सदस्य सातत्यानं ज्यावेळेस बैठका आहेत त्या बैठकीला येऊन आम्ही आमचं जे काय असेल ते सांगत असतो। पण त्या ठिकाणी त्यांचाच फॉर्म्युला आम्ही ॲक्सेप्ट केला आणि आमच्या नेत्यांनीसुद्धा त्यांचा फॉर्म्युला ॲक्सेप्ट केला। फक्त या ठिकाणी हिंदुत्वाचा
या ठिकाणी अजेंडा समोर घेऊन आम्हाला या ठिकाणी निवडणुकीच्या समोर जायचं होतं आणि विकासाच्या दृष्टिकोनातून माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब त्यांनी जे 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाला आम्ही जनतेसमोर नेऊन या ठिकाणी परभणीचा विकास आम्हाला करायचा होता, हेच आमचं ध्येय होतं. पण या ठिकाणी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या परभणीच्या ज्या नेते आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या नाही, तर स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना या ठिकाणी उमेदवारी कशी मिळेल, या ठिकाणी आपले माणसं कसे घुसवता येतील, या अनुषंगाने ह्या युवतीला त्यांनी तिलांजली दिलेली आहे. काल रात्री जी शेवटची बैठक झाली त्या बैठकीमध्ये तुमचा जागांचा फॉर्म्युला फायनल झाला होता असं समजतंय, परंतु सकाळी पुन्हा 1-2 जागांवरून ही युती तुटल्याचं बोललं जातं. नेमक्या त्या जागा कोणत्या होत्या आणि कोण आग्रही होतं त्या जागांसाठी? मला या ठिकाणी सकाळी ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी मला त्यातल्या त्यांच्यासोबत काय झालेलं आहे हे मला माहीत नव्हतं. पण मी जे स्टिकअप होतो की जो 13-20चा फॉर्म्युला आणि त्याच्यानंतर 12-21चा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्याच्या अनुषंगानं या ठिकाणी मी माझ्या आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी ती तयारी दर्शवलेली होती. त्या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी परभणीमध्ये 65च्या ऐवजी आम्ही 35च AB फॉर्म आणलेले होते. आज या ठिकाणी आम्ही 35 जागेवर आम्ही निवडणुका लढवणार आहोत. कोणत्या प्रभागामधील जागांवरून हा वाद सुरू झाला होता नेमका? या ठिकाणी प्रभाग 5 आणि प्रभाग 4 ह्या 2 जागेवरून आणि प्रभाग 15 या 2 जागेवरूनच या ठिकाणी वाद हा या ठिकाणी झालेला आहे. 16 प्रभागामध्ये आता या घडीला आपण पक्षाच्या चिन्हावर किती उमेदवार उतरवत आहेत? 35 उमेदवार आम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये देणार आहोत. आणि इतर ठिकाणच्या उमेदवारांचं काय, कोणाला समर्थन देणारा पक्षांची मोड काही बांधणार? ठिकाणी आता आम्हाला AB फॉर्म कमी पडलेले आहेत. AB फॉर्म कमी पडलेले असताना आता या ठिकाणी या पुरस्कृत आम्ही शिवसेना पुरस्कृत आम्ही या ठिकाणी उमेदवार तसं काय बोलणं चालू आहे? बोललं काय, आमचे उमेदवार सर्व प्रभागामध्ये आहेत, कारण या ठिकाणी शिवसेनेची ताकद ही चांगल्या प्रकारे आहे. एकूणच जे काही वाटाघाटीमध्ये अडचणी झाल्या त्या आणि भाजपच्या नेत्यांनी एकली निवडणूक उडायचा प्रयत्न केला, त्यामुळे ही युती तुटल्याचं आरोप शिवसेनेच्या नेते आनंद भरूच यांनी केला आहे आणि त्यामुळे येणारी निवडणूक ही अधिक रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. विशाल मानी, न्यूज 18 लोकमत, परभणी.